अरे मग काय, वेदांतने चौघांनाही लोळवलं. तुम्हाला सांगतो अशा लोकांना ना पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं. अरे दादा, मी तुला सांगते, वेदांतने त्या चौघांचे जे काही हाल केले ना, त्याच्यावरून ते चौघं पुन्हा कुठल्या मुलीकडे बघण्याची हिम्मतच नाही करणार. हो ना, चांगलीच अद्दल घडवली आहे दादाने त्यांना. बाय द वे, अमर्त्य गेला की आहे? अरे काल रात्रीच गेला तो. त्याला म्हणावं 2-3 महिन्यातून एकदा येत जा इकडे. कसं त्याच्यामुळे आपल्याला पिकनिकला जायला मिळेल ना. नाही पण अमर्त्य थोडेच दिवस जरी राहिला असला ना तरी खूप मोठं काम करून गेलाय तो. हो ना अमूल्य? बहिणी, कमी काय रे? विजय, काय झालं? इतकं धावत पळत का आलास? अहो ते आले होते आणि कोणते? पुरुषोत्तम सर, त्यांचा आणि सरांचा खूप मोठा वाद झालाय. काय? हो, त्यामुळे सर खूप चिडलेत. अहो विजय, पण काय काय म्हणाले काय ते? अहो ते पैसे रिकव्हरी करायला गेले होते, तर त्यांनी रिकव्हरी केली, पण आता त्या बदल्यात वेदांत सरांकडून पैसे मागतायत ते, म्हणून सर खूप चिडलेत. चिडणारच दादा, त्याला अशा गोष्टी अजिबात आवडत नाही. बरं मला एक सांग, शांत झालाय का तो आता? नाही ना, मला तर खूप टेन्शन आलंय. सरांचा मूड खूप खराब झालाय. दिवसाची सुरुवातच अशी झाली तर. आज कोणाचंच काहीच खरं नाही. हो ना. अमूल्य मॅडम, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही प्लीज सरांना जाऊन भेटा आणि त्यांच्याशी जरा बोला ना. अहो पण मी काय बोलू? तुम्ही काही बोला, पण पहिलं तुम्ही त्यांना जाऊन भेटा. कारण काय ना, तुम्हीच त्यांचा मूड चांगला करू शकता. काहीतरीच काय विजय, काय बोलताय तुम्ही? नाही अमूल्य, विजय बरोबर बोलतोय. हा, तूच एकटी अशी आहेस जी दादाला शांत करू शकते. अगं पण वहिनी, प्लीज. ठीक आहे, मी जाऊन बोलते वेदांशी. तू हाय वेदांत. अमूल्य, काय चाललंय? सॉरी, मी म्हणजे न विचारता आतमध्ये आले. पण आता मी तुझी गर्लफ्रेंड आहे ना, म्हणजे खोटी का असे ना, सो मी नॉक न करताच आतमध्ये आले. म्हणजे समजा इथे आजी असत्या तर आपल्याला असंच वागावं लागलं असतं ना. अमूल्य, मी ना मस्करीच्या मूड मध्ये नाही आता. एक मिनिट, तुला अमर्त्याची आठवण येते ना? अमूल्य, तू तू जा इथून, प्लीज लीव मी अलोन. नाही नाही नाही, मी तुला एकट्याला सोडून कुठेही जाणार नाही. का? कारण मी गर्लफ्रेंड आहे तुझी. आपण कॅफेला जाऊयात. अमूल्य, मी तुला एकदा सांगितलं ना, तू जा इथून, मला कुठेही नाही जायचंय. अरे वेदांत, एवढं चिडायला काय झालं तुला? मी तुला फक्त म्हणते की आपण कॅफेला जाऊयात. मी काय असं टिपिकल कपल सारखं वाग असं म्हणतेय का तुला? आणि एनिवेज, आपलं ठरलंय ना की काही दिवस एकमेकांसोबत चांगलं वागायचं. तुला माहितीये, मला अमर्त्याचाही मेसेज आला होता की तुम्ही दोघं कॅफेमध्ये जा आणि दोघांचाही फोटो काढून मला पाठवा. सो अब जो तेरा दोस्त है वो मेरा दोस्त है, और उसकी खातिर तो तुम्हें करना ही पड़ेगा. नाही अमूल्य, मला नाही जमणार आहे. तू तू जा इथून. हे बघ वेदांत, मला माहिती आहे तू का टेन्शन मध्येस, पण जे काही झालं ते मागे सोडून दे. तुला त्रास होतो. अमूल्य, तू तू नाही समजू शकणार. मी समजतीये, म्हणून तर तुझ्याशी बोलायला आले ना. हे बघ, आपण आपला दिवस आहे ना हसतमुख घालवायचा. एकाच गोष्टीला इतकं चिकटून राहिलो तर पुढे आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय ते कसं कळणार? त्यामुळे ऐक माझं, चल कॅफेला. आय एम शुअर तुझी ती फेवरेट कॉफी पिऊन ना तुझा मूड एकदम फ्रेश होईल.
आणि शिवाय आपल्याला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असल्याची प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे ना, नाही तर आजींसमोर खूप प्रॉब्लेम होईल हा, वेदांत. अमूल्य तू ना. आणि हा, जर गुंड आले ना तर मी तुला प्रोटेक्ट करेन. म्हणजे त्या दिवशी तुझी बॅकफ्लिप मारली ना, मी ती सुद्धा मारेन. आणि तू तुझे असं गुंडांना याट ठिसून, याट. तू हसू नकोस वेदांत, मी खरंच तुला प्रोटेक्ट करेन. मूल्य जाऊया कॉफीला. चल जाऊया. सर चला ना लवकर. अरे हो रे. सर मी निघतो. बरं ठीक आहे, जा. काय तुझ्या स्कूटीने जायचं का गाडी काढू? नाही नाही बाबा, तुझ्या गाडीने. भीती नाही ना वाटणार? कशाला? डॉक्टर आहे ना माझ्यासोबत. चल. अद्या मॅडम, अहो देव पावला, देव. तू जा स्ट्रेस नाही. मी सांगितलं होतं ना, अहो वेदांत सरांचा मूड फक्त अमूल्य मॅडमच ठीक करू शकतात. पण अमूल्य मॅडम जादूच करतात नाही. अहो मला वाटलं सर इतके चिडलेत म्हटल्यावर कोणाला तरी मारतील, पण अमूल्य मॅडमची जादू बघा, सर एकदम हसत गेलेत, हसत. हो ना, एरवी दोघे एवढे भांडत असतात, पण एकमेकांशिवाय पान हलत नाही हा दोघांचं. हो ना, खरंय. पण काही म्हणा, अमूल्य मॅडमच्या हिमतीला दादच द्यायला हवी. खरंच. हो पण मला कळत नाही यांना नक्की काय म्हणायचं. म्हणजे यांना 36चा आकडा असलेली जोडी म्हणायचं की 36 गुणी जोडी म्हणायचं? ते म्हणतात ना, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, हेच ते. हा. वेलकम. तू? हो. मी कोणाशी बोलतोस? कोणाशीच नाही. चल ना बसूया. नाही नाही, थांब, प्रॅक्टिस करूयात. प्रॅक्टिस कसली? अरे आजी समोर कसं वागायचं ह्याची. म्हणजे समजा आत्ता ह्या कॅफेमध्ये आजी असते आणि आपल्याला हे माहिती असतं, तर मग गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून आपण कसे वागलो असतो ह्याची प्रॅक्टिस. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून आपण कसे वागलो असतो वेदांत? कसं? म्हणजे असा हात हातात घ्यायचा, चेहऱ्यावर एक स्माइल. मी म्हटलं चेहऱ्यावर एक स्माइल, अरे गर्लफ्रेंड सोबत असतो. वा, हाऊ रोमॅन्टिक. वाव. चल आता असंच आपण चालत जाऊया. जा जा जा. हे बघ, असा चान्स परत कधीच नाही येणार आहे. गो गो. काय चल? जा. चल. स्माइल. वेदांत, आधी तू मला कम्फर्टेबली बसवशील आणि मग तू बसशील. ओके प्लीज. हा प्लीज. बसू. थँक्यू. या. बरं, असं समज की आजी ना इथे बसल्या, ओके, आणि आता तू असं म्हण की हा अमूल्य, तू खूप छान दिसतेस. ते तर तू नेहमीच दिसतेस. वा,
फायनली मनातल्या गोष्टी जिभेवर यायला लागल्या. व्हेरी गुड वेदांत, व्हेरी गुड. नाही 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 नाही, मी कुठेच जाणार नाहीये. मी आज इथून हलणारच नाहीये. तू कंटिन्यू कर. वेदांत, हा. काय कुठे बघतोयस तू? अरे आजी खरंच इथे बसल्या नाहीयेत. तो आहे ना. तो 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 काय नाही. कंटिन्यू कंटिन्यू. अरे म्हणजे असं समज की आजी इथे बसल्यात आणि आता म्हण. अमूल्य, यू लुकिंग गॉर्जियस. सुंदर दिसतेस. थँक्यू वेदू. 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 हा म्हणजे आता आजी बसले असतील तर म्हणजे ते असंच कपल कपल असे पेट नेम ठेवतात ना. नाही 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 नाही, फारच चीजी झालं ना. हा. म्हणजे अगदीच कॉलेजच्या मुलांसारखं वाटतंय. हे वेदू वगैरे मी तुला काही म्हणणार नाही. मी तुला वेदांतच म्हणेन. ओके ओके. आता काय करायचं? काय करायचं? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. म्हणजे आजी जर इथे बसली असती तर असंच करायचं ना, है ना? एक गोष्ट लक्षात ठेव, आय लव्ह यू म्हणायचं नाही अशी अट आहे माझी. फक्त जर आता म्हणजे आजी बसल्या असतील आणि माझ्या आय लव्ह यू म्हणण्याने त्यांना विश्वास बसणार असेल तर आणि तरच म्हणेन. हा, करेक्ट. बाय द वे एक सांगू, म्हणजे हे नाटक वगैरे सगळं बाजूला सोड, पण सरप्राइझिंगली ही गोष्ट तू खूप चांगली हँडल करतोस. म्हणजे आजी आत्ता इथे खरंच असते ना तर त्यांना नक्की विश्वास बसला असता. थँक्यू. बरं तू ऑर्डर कर, मी 1 मिनिटात जाऊन येते. मला वेड लागले प्रेमाचे प्रेमा. गप्पा बस. अच्छा, आता माझ्यामुळे तुला डिस्टर्ब व्हायला लागलंय? अरे हे सगळं नाटक आहे वेदांत. बी अ मॅन ब्रो. त्या अमूल्याकडे बघ, किती हिमतीने करते सगळं. नाहीतर तू. आणि काय रे, हे नाटक आहे. हे बघ, तू ना जसं अमर्त्या समोर काही लपवू शकत नाही ना, तसंच माझ्या समोरही काही लपवू शकत नाही. कळलं? अरे असं काही नाहीये. असंच आहे. अरे असं काही नाहीये, मी म्हणतोय ना वेदांत. मी तुझं मन आहे, मला माहितीये हे असंच आहे. म्हणतोय ना. अरे बाबा खरंच असं काही नाहीये. अरे असं काही नाहीये, मी बोललो ना तुला. तू निघ इथून, निघ इथून. गो. कोणाशी बोलतोयस तू? कोणाशीच नाही. मगाशी पण तू मागे बघत होतास, आता सुद्धा एकट्यात बोलतोस. काय झालंय? प्रॅक्टिस प्रॅक्टिस करतोय. सुरू करूया. काय? प्रॅक्टिस. आजी समोर असेल तर कसं वागायचं याची प्रॅक्टिस. सेल्फी काढूयात. आपल्याला अमर्त्यालाही पाठवायचं आहे ना. हा चालेल. हो.
ऑल द बेस्ट अँड टेक केअर ऑफ माय फ्रेंड. काय ग, कोणाचा मेसेज आहे? अगं अमर्त्याचा. काय म्हणतोय? माझ्या मित्राची काळजी घे. खूप जवळचा मित्र आहे ना तो वेदांच्या. खूप. अण्णांच्या भाषेत सांगायचं झालं ना, जीवश्य कंठश्य. काय, कुठे हरवलीस? अगं काही नाही, अमर्त्याचाच विचार करत होते. बघ ना, 7-8 दिवस इकडे होता, पण त्याच्या इथे असण्याने किती गोष्टी बदलल्या ना. हो ना. आपल्याला आयुष्यात एक तरी चांगला मित्र किंवा मैत्रीण का असायला पाहिजे ना, हे त्याच्याकडे बघून कळतं. आपल्या घरचे कसे न बोलता आपले प्रॉब्लेम्स ओळखतात, अगदी तसंच एका चांगल्या मित्राचं किंवा चांगल्या मैत्रिणीचं असतं. न बोलता आपलं मन ओळखतात ते. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक जण तरी असायलाच पाहिजे. खरंय. आता अमर्त्य इथं नाहीये म्हटल्यावर काही गोष्टी मला आणि वेदांतलाच सांभाळून घ्यायला हव्या. घे घे, छान सांभाळून घे. वेदांतला सांभाळून घेणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. जाता उद्या सांभाळायला. तायडे, एवढं सोपं नाही हा वेदांसोबत गोष्टी सांभाळणं. हसत काय बसलीस? चल झोप आता. उद्या सकाळी मला कॉलेज आहे, ऑफिस आहे. तुला फक्त मला चिडवायचं असतं दिवस आणि रात्र. जा उद्या ऑफिसला सांभाळायला. गप्प बैस. भाजी कोणी केले? मी केलीये. मीठ जरा कमी आहे असं नाही वाटत का? मला नाही वाटत आहे. आता तुला आईच्या चुकाच काढायच्या असतील ना तर बोलत राहा. आई मला वाटलं म्हणून मी बोललो ना. तू का चिडतेस उगाच? चिडू नको म्हणजे काय? एवढं केलं ते राहिलं बाजूला. काम कसं चाललंय तुझं? नाही, आज ऑफिसमधनं उशीर झाला ना यायला. खूप काम असतं का रे? त्याला काय काम आहे आजकाल? सगळी कामं पुरुषोत्तमच करतात. 1 मिनिट. आई तू बरी आहेस ना? तुला कळते ना तू काय बोलतेस? सगळी कामं तो करतो. तो ते म्हणायचं मोठे आहेत ते तुझ्यापेक्षा. आय डोंट केअर. तू काही म्हटलंस ना तरी सत्य लपून राहणार नाहीये. ते उत्तम काम करतायत. उत्तम काम. आणि हे कोणी ठरवलं? वेदांत. एका झटक्यात त्यांनी बिलाची रक्कम वसूल केलीये. थोडं तरी कौतुक कर त्यांचं. आई हे असं पैसे खायला घालून काम करून घेणं याचं मला अजिबात कौतुक नाही. मार्ग कोणताही असू देत, काम पूर्ण होणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आई अगं तुला कळतंय का तू काय बोलतेस? वेदांत, एक गोष्ट लक्षात घे. जी गोष्ट तुला महिनोन महिने करता आली नाहीये ना ती त्यांनी एका झटक्यात केलीये. सरकारी पैसे वसूल करणं काही सोपी गोष्ट नाहीये. आई जर तुला यातलं काही कळत नसेल ना तर प्लीज याबद्दल बोलू नकोस. आणि त्या माणसाची बाजू अजिबात घेऊ नकोस. बाजू घेण्याचा प्रश्न येतोच कुठे रे? वेदांत, तुला ना साधा हिशोब सुद्धा कळत नाही. कंपनीचे पैसे मिळाले नव्हते म्हणून कंपनीचं नुकसान होत होतं. आणि त्या माणसामुळे ते पैसे आपल्याला मिळालेत. आई ही काय पैसे वसूल करण्याची कंपनी टाकलेली नाहीये मी. आणि मान्य आहे पैसे ओव्हरड्यू होते, पण ते काय आज ना उद्या रिकव्हर झाले असते ना. मला ना असं लाच खायला घालून काम केलेलं आवडत नाही. आई माझा एक लॉंग टर्म गोल होता, एक नॉन करप्ट कंपनी उभी करायचं जिथे काम फक्त आणि फक्त मेरिटवर होतं. पण तिथे हा माणूस आला आणि पूर्ण कंपनीची वाट लावली याने. ते काही चुकीचं करत नाहीयेत. आई प्लीज. दोघं जरा गप्प बसाल का तुम्ही? मग सांग
तुझ्या नातवाला. सांग जरा, मन मोठं कर म्हणून. नूतन, जरा गप्प बसशील तू? हं? वेदांत, खाली बस. बस खाली. मला वाटतं ना माझंच चुकलं. मी ना कामाचा विषयच काढायला नको होता. अगं कितीतरी दिवसांनी आपण असे 4 जण एकत्र जेवायला बसलोय, तर जरा आनंदाने गप्पा मारूया ना. काय चाललंय तुमचं हे? हं? बरे बघ, जे झालं ते झालं. मी काय म्हणते नूतन, जरा मुलांच्या लग्नाबद्दल बोलूया. अजिबात नाही.